नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YC एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी द्वितीय सत्र परीक्षा 2024 विषय समाजशास्त्र किंवा इतिहास भूगोलची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असेल। यामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र विषय असतील। सर्व उत्तरे दिलेली आहेत। शेवटपर्यंत प्रश्नपत्रिका पहा। प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। गुण 5, टिंबटिंब साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते। उत्तर मौर्य। कनिष्काच्या दरबारात टिंबटिंब हा प्रसिद्ध वैद्य होता। चरक। मुजिरीस हे त्या काळातील महत्त्वाचे बंदर चेर राज्यात होते। जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक टिंबटिंबकडून होते, राज्यशासनाकडून। स्थानिक शासन संस्थांमध्ये एकूण जागांपैकी 50% जागा महिलांसाठी राखून ठेवल्या जातात। प्रश्न पहिला ब, नावे लिहा। गुण 4, शहराचा प्रथम नागरिक महापौर, गावात राहणाऱ्या मतदारांची सभा ग्रामसभा। महावंश व दीपवंश या ग्रंथांची भाषा पाली। प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य रामायण महाभारत। प्रश्न क्रमांक दुसरा अ, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। कोणतेही 4, गुण 4 मार्क्स। सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? घोडा, सिंह, बैल, हत्ती। हर्षवर्धन याने कोणती नाटके लिहिली? रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका। जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी। शहरी स्थानिक संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो? शहरीमध्ये नगरपंचायत किंवा नगरपालिका आणि महानगरपालिका। पंचायत समितीची उत्पन्नाची साधने कोणती? प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावे लिहा। तक्षशिला, वाराणसी, नालंदा, विक्रमशिला, कांची, वल्लभी। पुढील प्रश्न योग्य जोड्या लावा। गुण 3, अ गट आणि ब गट दिलेला आहे। अ गट श्रीलंकेतील प्रसिद्ध लेणी विंध्य शक्ती, मिलिंद, वाकाटक, मिनॅंडर, सिगिरिया। उत्तरे दिलेली आहेत क, अ, ब। पुढील प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 4, गुण 8। आठवड्यात 1 दिवस विजेची बचत करायची आहे असे ठरले, अशी परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही काय कराल? तुमच्यासमोर 2 मुले भांडत आहेत, तुम्ही काय कराल? सहलीला गेले असता तुमचा मित्र ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे, अशा स्थितीत तुम्ही काय कराल? तुमच्यासमोर 2 मुले भांडत आहेत, तर तुम्ही काय कराल? या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे। व्यवस्थित वाचन करून घ्यायचं आहे। नंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण दिलेलं आहे आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। कोणतेही 4 सोडवायचे आहेत आपल्याला 8 गुणांसाठी। तुम्ही सहलीला गेला आहात, तुमचा मित्र तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे असे दिसल्यावर तुम्ही काय कराल? या प्रश्नाचं उत्तर आहे। तसेच पुढे नालंदा विद्यापीठाविषयी माहिती पण दिलेली आहे, त्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। विजेची बचतचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल, त्यामुळे काही अडचण नाही। आता आपण भूगोल विषयाचे प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 4, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। एकूण गुण 4 आहेत रिकाम्या जागेसाठी। बस कंडक्टर ही नोकरी तृतीयक व्यवसायामध्ये मोडते। पृथ्वीच्या केंद्रापाशी तापमान 4000 अंश सेल्सिअस असते। सूर्याच्या उष्णतेमुळे खडकांचे अपक्षरण होते। शिलावरण हे खडक मातीचे बनलेले असते। ब, नावे लिहा। गुण 3, प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने जल ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, सागरी ऊर्जा। वनांपासून मिळणारे उत्पादने फळे, फुले, लाकूड, मध, डिंक।
ज्वालामुखीच्या फेसापासून तयार होणारा खडक प्युमिस खडक. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. कोणतेही 3 मार्कांसाठी. कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? निसर्गावर आधारित व्यवसाय असणाऱ्यांना. खनिज तेल कोठे सापडते? भूपृष्ठाखाली किंवा सागर तळाखाली म्हणजे समुद्राच्या तळाखाली. शेती व्यवसायातील महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन कोणते? माती, मृदा. निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे कोणते 3 प्रकार पडतात? अग्निजन्य खडक, स्थरित खडक, रूपांतरित खडक. ब. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण. 4. मोठेपणी तुम्हाला कोणता व्यवसाय करायला आवडेल? त्यासाठी तुम्ही काय कराल? तुमचं आवडतं व्यवसायातलं स्वप्न लिहायचं आहे. तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायात कार्यरत राहण्यास आवडेल असं लिहू शकता तुम्ही. मानवाने जलमार्ग शोधले नसते तर काय झाले असते? जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते? आपल्याला माहीत आहे की जलमार्गामुळे पहिली गोष्ट खनिज तेलाची बचत होऊ शकते बोटीचा वापर केल्यानंतर. पुढील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? जमीन, पाणी. चित्रांचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. सर्वांची पुढे उत्तरं दिलेली आहेत. पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी, मासेमारीसाठी, मीठ तयार करण्यासाठी, दैनंदिन जीवनात वापर करण्यासाठी व जलचरांच्या वास्तव्यासाठी. तसेच जमिनीचे उपयोग मृदा, खनिजे, वनस्पती इत्यादी इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यवसायासाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी. पुढील प्रश्न. चित्रांचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 2. चित्रामधील व्यक्ती कोणकोणती कामे करत आहे? शेतीकाम, मासेमारी, मध गोळा करणे. त्यामुळे त्यांना काय मिळणार आहे? अन्नधान्य मिळणार आहे, मासे मिळणार आहेत, मध मिळणार आहे. पेपर पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.